आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2. मुंबई शहराच्या उत्तर पश्चिमेला 24 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. 1942ला याची निर्मिती झालेली आहे. तेव्हा सांताक्रूझ विलेपार्ले या स्टेशनच्या जवळ हे विमानतळ आहे. पूर्वी या विमानतळाचं नाव सहारा इंटरनॅशनल एअरपोर्ट असं होतं. त्यानंतर 1999मध्ये याचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्यात आलं आहे. आम्ही चाललो आहोत फिरायला आणि कुठे चाललो आहोत ते मी काही तुम्हाला सांगणार नाही आहे, पण ही आहे एक शैक्षणिक ट्रिप आणि इथे आम्ही आलेलो आहोत मुंबई एअरपोर्टला, इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2ला. आणि इथे तुम्हाला दिसत असेल सगळं खूप मोठं भव्य दिव्य आणि खूप सजावट केलेलं पॅरिस डिझाईन इथे आर्किटेक्चरने केलेलं आहे. मोर जसा आपला पिसारा फुलून नाचतात त्या मोराच्या त्या पिसाऱ्याची अशी डिझाईन आपल्याला वरती दिसते. तर अशा प्रकारे हे सुंदर असं 750 हेक्टरवरती हे वसलेलं आहे. तुम्ही बघू शकता वरची डिझाईन किती छान आहे. अगदी इंटिरियर खूप छान आहे. त्यानंतर 2017मध्ये जगातील सर्वश्रेष्ठ विमानतळ म्हणून याला घोषित केलं गेलेलं आहे. ही आता आमची चेकिंग वगैरे झालेली आहे. आधी जे होतं ते टर्मिनल 1च होतं, पण 2014ला टर्मिनल 2चे इनॉग्रेशन मनमोहन सिंगच्या हस्ते करण्यात आलं. ॲक्सिलेटर फॅसिलिटी देखील इथे उपलब्ध आहे. त्यानंतर आय लव्ह मुंबई गार्डन जे आहे तर तिथे आम्ही काही फोटो सेशन केलं आणि सुंदर असं गार्डन तयार केलेलं आहे. त्यानंतर खूप अशा ब्रँडेड शॉपिंगची दुकानं इथे अवेलेबल आहेत. नाताळानिमित्त खूपच सुंदर सजावट या टर्मिनल 2वर केलेली होती आणि शॉपिंगची जी दुकानं आहे ती खूपच सजवलेली होती. वातावरण खूप फ्रेश आणि खूपच चांगलं होतं. सुंदर असं वातावरण होतं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कपड्यांची, वेगवेगळ्या वस्तूंची, इथे ब्रँडेड वस्तूंची इथे सगळी तिथे आपल्याला ATMपासून तर अगदी बियरच्या दुकानापर्यंत, बियर बारच्या शॉपपर्यंत सगळं काही ते अवेलेबल आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेलं आहे. आपल्या भारतीय, आपल्या महाराष्ट्राचं जे कल्चर आहे, जी संस्कृती आहे तर त्याचे काही चित्रवर्णन, काही चित्र आणि काही असे क्राफ्ट टाईप बनवलेलं खूप सुंदर असं नक्षीकाम इथे आपल्याला भिंतींवर बघायला मिळतं. अगदी ते बघत बघत केव्हा येऊन ठेपलेलो आहोत आम्ही एअरपोर्टच्या डिपार्चरला ते कळलंच नाही. तर आता इथे विमानात बसायची वेळ झालेली आहे. बाहेर काही विमानं उभी दिसतात आहे. याच्यामध्ये आपल्याला या विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा, आकाशा एअर, इंडिगो, स्पाइस जेट इत्यादी विमानं इथून ये जा करत असतात. तर रात्रीची वेळ असल्यामुळे फारसं काही बाहेरचं स्पष्ट दिसत नाही आहे. आता विमानात एंट्री होते आमची. सगळेजण खूप एक्सायटेड आहेत. जेव्हा आपण आपल्या फॅमिलीसोबत फिरायला जातो तो एक वेगळा अनुभव असतो, पण जेव्हा आपण आपल्या इतर फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आपल्या काही शैक्षणिक ग्रुप म्हणा किंवा आपल्या वर्किंग फील्डच्या ग्रुपसोबत जेव्हा जातो तेव्हा ती मजा काही वेगळीच असते. तर इथे आतमध्ये क्रिसमसमुळे काही सीटला टोप्या घालून ठेवलेल्या होत्या आणि लाल रंगाच्या. तर या वाऱ्याच्या बसून विमानी सहल करू या गगनाची, या उक्तीप्रमाणे आमची सहल इथून सुरू झालेली आहे. खालचे दृश्यही खूप नयनरम्य होते. पृथ्वी सजलेली अशी वाटत होती. प्रवास संपला
विमानातून उतरण्याची वेळ झालेली आहे आणि आम्ही सर्वजण आता त्या बसमध्ये बसून दिल्ली विमानतळावर पोचत आहोत. हो, दिल्ली विमानतळावरती. तर मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं नव्हतं तुम्हाला, पण आम्ही आलो आहोत दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावन फिरण्यासाठी. तर सोबत राहा, नक्कीच यातून छान छान माहिती आपण मिळूया. आणि हे ज्या आनंदाचे क्षण मी टिपून ठेवलेले आहेत त्यात अगदी बारीक सारीक गोष्टीही मी घेतल्या आहेत. म्हणून या व्हिडिओचे म्हणजे सहलीच्या व्हिडिओचे मी 3 भागामध्ये हा डिवाईड केलेला आहे, जेणेकरून सगळ्यांचा सहभाग त्यात दिसला पाहिजे आणि सगळ्यांच्या आठवणी अगदी हे व्हिडिओ पाहून त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या पाहिजे. तर असा हा सुंदर असा अनुभव होता आमचा. तर विमानतळाची मी माहिती दिली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण लाल किल्ल्याविषयी माहिती. अतिशय रंजक असा किल्ला आहे. चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.